साहेबांनी गुन्हा मागे घ्यायची प्रक्रिया केली. त्या शेतकऱ्याला त्याची जनावरं ताब्यात देण्याची घेऊन प्रोसेस केली. तुम्हाला जनावरं पण भेटली. परंतु कालपासून जे आजपर्यंत या शेतकऱ्याला नाहक त्रास झाला आहे तो नेमक्या भरपाई कोण देणार हा मुद्दा आहे. मुळातच जनावरं शेतकऱ्यांची, शेतकरीच त्याचा मालक, पण त्रास देणारी इतर लोक आहेत. गो तस्करी होते, तस्करांना पकडा तुम्ही, पण शेतकऱ्यांना का पकडताय हा प्रश्न आहे. मुळात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये हेच चालू आहे. तथाकथित लोकांकडून याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे, पैशांचं वगैरे खूप मोठं आहे, छोटं नाही आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त हा गरिबांना दिला जातो आहे. आपण काय मागणी केली? आम्ही साहेबांना एक विनंती केली की तुम्हाला जो कॉल येतो त्याची शहानिशा करा. जर ते खोटं असेल तर सगळ्यात पहिला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. जे पोलिसांना मिसलीड करताय त्यांना सगळ्यात पहिला धडा शिकवा, ही सगळ्यात पहिली मागणी होती. दुसरी गोष्ट, तुम्ही जर स्पॉटला गेलात, एखाद्याने फोन केला, जनावरं पकडलेत, तुम्ही जर तिथं पोहोचलात, आता कोणत्याही माणसाला तो शेतकरी आहे की खाटीक आहे हे लगेच लक्षात येतं. कोणीही सांगेल. कायद्यामध्ये जे डॉक्युमेंट सांगले, जर खरेदी विक्री झाली असेल तर ग्रामपंचायतचा दाखला असतो. ते बघितल्यानंतर सिंपली पोलिसांनी त्याच ऑन दी स्पॉट व्हेरिफिकेशन करून सोडून द्यायला पाहिजे. पण त्या शेतकऱ्याला इथं पोलीस स्टेशनला आणलं जातं, त्यानंतर त्याची जनावरं कुठेतरी पाठवली जातात, त्याला कोर्टाच्या पायऱ्या चढवल्या जातात. या गोष्टीकडे न बघता एक माणुसकी आणि माणूस या नात्याने त्या शेतकऱ्यांचा व्हेरिफिकेशन झालं की तिथल्या तिथं ती जनावरं सोडली पाहिजेत. मुळातच सगळ्यात पहिली आमची मागणी आहे की या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या जनावरांना टॅगिंगची सुविधा आहे, म्हणजे टॅगिंग केली पाहिजे, हा नियम आहे. मग सरकारने पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत ही टॅगिंग सगळ्यात पहिली करून घेतली पाहिजे. तेव्हाच्या कायद्याची कडक अंमलबजावणी होऊ शकते. बोगस जी गोरक्षक आहेत ते अशा पद्धतीचा गैरफायदा येईल प्रकार करतात. राज्यामध्ये हे सर्रास चालू आहे, काय सांगाल? मुळातच कोणालाही अधिकार नाही आहे, ना कायद्यामध्ये तसं लिहिलेलं आहे. तथाकथित जी काही लोक आहे त्यांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये. तुम्हाला बाकी त्या कत्तल करणाऱ्यांना, तस्करांना काय करायचे ते करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु तुमच्यामार्फत शेतकऱ्यांना त्रास होतो आहे, तुमच्यामार्फत शेतकरी देशोधडीला लागायचं काम चालू आहे, ते सगळ्यात पहिलं बंद करा. असं बेकायदा काम करणं भारतीय संविधानाच्या बाहेर आहे आणि त्याला पण कलम लागू शकतात. माझी पोलिसांना विनंती आहे, हे जर बेकायदा कोणी करत असेल तर त्यांच्यावरती पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे.